थांबले मास्तर ऐकून घे. सांगितलं मास्तरले उत्तर मा नवरा काही गवारी नो गोंड नोय आमची जाताच आहे म्हणलं गोंड गवारी. तर कसं आहे सांग बरं बाई म्हणे ऐका तुम्हाला सांगतो गोंड आमचा सोयरा आहे म्हणलं आम्ही त्याचे सोयरे होय. कसे गाव आहे म्हणे बाई त्याला पटून सांगितलं तुमच्या गावात गोंड लोक आहे का. सोयरीक होते आकडीच्या दिवशी त्या दिवशी हा गवारी टापर घेऊन जाते वाघाईपाशी जाते ना कोळी बुवा टापराला धूप द्याले ते सोयरीक होय गोंडाची आणि गवाऱ्याची. आणि दसऱ्या दिवशी दंडार उभी करते म्हणजे कोडालीने त्यानं हळद लावते नवरदेव बनवते गोंड आणि त्याच दिवशी गवारी ढाल उभी करते ना म्हणजे हे नवरी बनते तो तिकडं नवरदेव बनते. आणि ते नवरी नवरदेव नवऱ्यापाशी 15 दिवस गोंड नाचते ढिकटणांग नागजडांग ढिकटणांग. त्या नवरदेवापाशी इकडे गवारी ढालीपाशी नाचते 15 दिवस नाचते. आणि दिवाळीच्या दिवशी गोंड मग वरात घेऊन दंडार म्हणजे त्या देवाची वरात होय कोडालीची. ज्याच्या घरी ढाल असेल गवाऱ्याच्या घरी त्या ढालीने भेटल्याशिवाय गोंडाची दंडार गावात नाचत नाही. तो कोडाल नवरदेव नाचत नाचत येते गवाऱ्याच्या अंगणामध्ये त्या ढालीचं त्याच्यावालं लग्न होते म्हणून गवाऱ्याची लेक गोंडाच्या घरी बरोबर आहे म्हणून आम्ही गोंड गवारी होय. मग गोंडानं बगर आदिवासीची पोरगी मागितली का. गोंड आदिवासीने गवारी काऊन चुलीपाशी बा चुकलं का मायावालं. हे गोष्ट गुरुजीच्या बापाने का माया बापाने घडवली का म्हणलं परंपरा आहे म्हणलं पिढ्याने पिढ्या. सांग म्हणलं उत्तर असे म्हणलं आम्ही गोंड गवारी. गोंडाचा देव गवाराच्या घरी गवाराचा देव गोंडाच्या घरी आमची परंपरा आहे. गोंडाच्या देवाले मोराचे पक्क गवाराच्या देवाले मोराचे पक्क कोलामाच्या देवाले मोराचे पक्क गवाराच्या देवाले मोराचे पक्क चंद्राचे देव. तवा बाई मास्तरनं खालतच मुंडकं घातलं. आता काय खाली पाय तर माझ्याकडे पाय नाही म्हणलं पण म्हणे बाई आता मी तरी का करू असंच पटरत पटरत तू जा म्हणे दिल्ली पर्यंत असा खरा खरा न्याय दे म्हणे.